नमस्कार, अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। साई सह्याद्री पार्कचा भव्य शुभारंभ दिनांक 17 मे रोजी पालकमंत्री संजय सिरसाट यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। या प्रसंगी माजी महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेविका हर्षदाताई सिरसाट, नगरसेवक राजू राजपूत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती। उद्घाटनाप्रसंगी बोलताना पालकमंत्री संजय सिरसाट म्हणाले की अनेक बिल्डर, अनेक लोक म्हणतात की आम्ही तुम्हाला या सुविधा त्या सुविधा देऊ, 24 तास पाणी देऊ, यासह अनेक आश्वासने देतात, परंतु प्रत्यक्षात मात्र तसे काही नसते। चांगले काम करावे, ग्राहकाला असे वाटू देऊ नका की आपण फसलो आहोत। विश्वास देऊन कामे करावी, म्हणून मी या जमिनीच्या फंदातच पडत नाही। मी तर हे म्हणेल चांगले डेव्हलप करा, पण चांगल्या लोकांना द्या, जेणेकरून येथे येणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास झाला नाही पाहिजे। एखादा माणूस जर खराब असला तर तो संपूर्ण सर्वांना खराब करून टाकू शकतो। बाकी या परिसरातील रस्त्याचे काम झाले आहेत व इतरही काही विकासाची कामे होत आहेत। पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो की काम व्यवस्थित आणि चांगले पार पडावे, असे पालकमंत्री संजय सिरसाट म्हणाले। गट नंबर 213 सातारा परिसर अहिल्याबाई होळकर चौक जवळ छत्रपती संभाजीनगर येथे प्रारंभ होत असलेल्या साई सह्याद्री पार्क विषयी सांगताना अजय मोहिते म्हणाले की महानगरपालिकेच्या व शासनाच्या सर्व मार्गदर्शक सूचना तसेच गाईडलाईन नुसार येथे प्लॉट उपलब्ध करून देणार आहोत। तसेच क्वालिटीच्या बाबतीत कुठलीच कुचराई करण्यात येणार नाही। उत्कृष्ट काम करून ग्राहकांचा विश्वास आम्ही जिंकू, तसेच चांगली सुविधा देऊ। एक वेळ अवश्य भेट द्यावी, असे आवाहन अजय मोहिते यांनी केले आहे। पहिलं झालं ना, 1.5 वर्षापूर्वी मंजुरी दिली, म्हणून आता हे तरी काम फास्ट करा, चांगलं करा आणि या भागामध्ये हा सगळा इकडून पूर्ण इकडे डेव्हलप होणारा भाग आहे आणि सगळ्यात चांगला परिसर हा झाला पाहिजे याची काळजी घ्या। तुम्हाला शुभेच्छा। आणखी असेच लेआउट टाकत चला आणि लोकांना विकत चला, परंतु घेताना प्रॉफिट हा जास्त नसावा, प्रॉफिट हा तेवढाच असावा जेणेकरून घेणाऱ्याला समाधान आणि विकणाऱ्याला समाधान असावं। तुम्हाला सर्व जे काही त्याच्या ट्रस्टमध्ये त्या सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपति शिवाजी महाराज की जय। ओम द्योः शांतिरन्तरिक्षं शांति पृथिवी शांतिरापः शांतिरोषधया शांति वनस्पतयः शांतिर्विश्वदेवः शांतिर्ब्रह्म शांति सर्वगुण शांति शांतिर्विधि विश्वकर्म देवता ब्रह्म सुशांतिर्भवतु। मंगलमूर्ती त्याच्या लेआउट विषयी माहिती द्यायची सर्वांना। हो, सातारा गट नंबर 213 साई सह्याद्री पार्क म्हणून एक नवीन लेआउट या ठिकाणी आम्ही विकसित करतो आहे। NA44 लेआउट आहे। कॉर्पोरेशनच्या सगळ्या नियमाप्रमाणे हा लेआउट डेव्हलप होणार आहे आणि या भागातल्या लोकांना परवडेल अशा साईजचे प्लॉट्स आम्ही या ठिकाणी टाकलेले आहेत, जेणेकरून भविष्यात हा सगळा भाग छान पद्धतीने डेव्हलप व्हावा म्हणून आम्ही या भागाला DP रोड, एक मोठा अप्रोच पूर्वीचाच DP रोड आहे आणि इंटरनल रोड देखील 9-9 मीटरचे मोठे रोड टाकलेत। नियमाप्रमाणे ओपन स्पेस ठेवलेले आहेत। जे काय कॉर्पोरेशनचे नियम असतील त्या पद्धतीने हा लेआउट केलेला आहे, जेणेकरून हा भाग सातारा परिसर जो
चांगल्या पद्धतीने विकसित व्हावा हा यामागचा मुख्य उद्देश आहे. कितवी साईड आहे साहेब तुमची? मी तसा या व्यवसायामध्ये गेल्या 30 वर्षापासून आहे. माझ्या अनेक साईट या अगोदर झालेल्या आहेत, पण त्या छोट्या प्रमाणात होत्या की कुठे 2 रोज बनले, कुठे 5 रोज बनवले किंवा कुठे 10 प्लॉट टाकले. मोठ्या प्रमाणात हा एक लेआउट आम्ही केला आहे आता. तर माननीय संजय शिरसाट साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यामुळे हे आम्ही आता या ठिकाणी चांगलं लेआउट डेव्हलप करतो आहोत. फॅसिलिटीज काय राहणार आहे? फॅसिलिटीज ज्या NA44च्या नॉर्म्सप्रमाणे ज्या फॅसिलिटी आहे त्या सगळ्या CC रोड, ड्रेनेज, स्ट्रीट लाईट, गार्डन, झाडे, जे काय 44चे नियम आहेत ते सगळे पाळूनच या ठिकाणी त्या फॅसिलिटी मिळणार रो आहे. हाऊसेस वगैरे ठेवणार आहे? रो हाऊस नाही, ते फक्त ओपन प्लॉट्स. ओपन प्लॉट. किती क्षेत्र किती आहे? कमर्शियल प्लॉटचे क्षेत्र साधारण 3,500-4,000 हजार स्क्वेअर फीट आहे आणि आतले जे प्लॉट आहे तर ते 1,200, 1,500, 2,000 या साईजचे ठेवलेले आहेत. स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देणार आहे का बाहेरचे कोणी अप्रोच होत असेल तर त्यांना पण देणार आहे? नाही, जास्ती करून स्थानिक लोकांनाच प्राधान्य दिलं जाईल. बाहेरचे लोक म्हणजे जे शहरात येत आहेत आता त्यांना तर ते जे प्रॉपर्टीच्या शोधात आहे त्यांना तर आपल्याला नाकारता येणार नाही, पण या आजूबाजूला या भाग जो डेव्हलप झाला आहे यांचेच कोणी नातेवाईक असतात, मित्रमंडळी असतात, त्यांना नक्कीच प्राधान्य दिले जाईल, जेणेकरून जवळच्या लोकांना आपापसात एक जवळीक साधता येईल. शेवटी काय आव्हान करा ग्राहकांसाठी? मी आव्हान एकच करेल की यानंतर सातारा देवळाईमध्ये कुठेही देखील प्लॉट घ्यायचा असेल तर ते NA44 घ्यावा, जेणेकरून ज्या काही टेक्निकली किंवा लिगली अडचणी येतात त्या भविष्यात कधी येणार नाही. NA44च्या प्लॉटमध्ये सगळे नियम फॉलो केलेले असतात, त्यामुळे त्याच्यात ग्राहकाची फसवणूक होत नाही. नसता इतर गुंठेवारीचे प्लॉट किंवा NA45चे ग्रामपंचायतच्या लेआउटच्या प्लॉटमध्ये अनेक लोकांच्या फसवणूक होतात. नंतर कुठंतरी तिथं DP रोड जातो, काहीतरी रिझर्वेशन असतं. या सगळ्या अडचणी किंवा या धोक्यापासून जर वाचायचं असेल तर कुठं जरी घेतलं तर NA44चेच प्लॉट घ्यावं असं मी सर्व नागरिकांना आवाहन करेन. पुन्हा नाव सांगा. माझं नाव प्रवीण अण्णासाहेब मोहिते.